नमस्कार. हृदय स्वर या मालिकेत मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रसिद्ध नाटककार, लेखक, प्राध्यापक, साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या लेखमालेतल्या विविध लेखांचं अभिवाचन या माध्यमातून मी करते आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असं साने गुरुजींनी म्हटलं आहे. तर माणसाने माणसाशी माणसासम वागावे हे आपण सतत ऐकत असतो. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे असं म्हटलं जातं. तेच काहीसं या लेखातून आपण ऐकणार आहोत. लेखाचं नाव आहे माणुसकीचा धर्म. आजच्या आधुनिक, यांत्रिक आणि वेगवान जगात प्रत्येकजण स्वतःच्या सुखसोयी, करिअर, स्पर्धा आणि यशाच्या मागे धावताना दिसतो. या धावपळीत माणसाच्या मनातील माणुसकी हीच सर्वात जास्त हरवताना दिसते. आपल्या भोवती गरिबी, भूक, निराधार, एकाकी, वृद्ध, अशिक्षित मुलं, आजारी रुग्ण, अपंग व्यक्ती ही वास्तव स्थिती अस्तित्वात आहे. पण आपण बहुतेक वेळा त्याकडे डोळे झाक करतो. याच पार्श्वभूमीवर माणुसकी धर्म ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. माणुसकी धर्म म्हणजे केवळ धार्मिक आचरण नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात देणं, परस्परांना आधार देणं आणि खरी माणुसकी जपणं हा जीवनाचा खरा मार्ग आहे, असं सगळे संतसुद्धा सांगतात. हा लेख बुद्धांच्या शिकवणीपासून सुरू होऊन आधुनिक काळातील समाजसेवकांची उदाहरणं, सण उत्सवांमधील समाजधर्माची भूमिका, आपण प्रत्येकानं कराव्या अशा छोट्या कृती आणि समाजधर्माचे फायदे यांचा सखोल उलगडा करतो. गौतम बुद्ध हे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नव्हते, तर ते सामाजिक सुधारणावादी विचारवंतही होते. त्यांनी मानवी जीवनातील करुणा, सहानुभूती आणि परस्पर सहाय्य यांना प्राधान्य दिलं. त्यांच्या शिकवणीत माणुसकी धर्माचा गाभा स्पष्टपणे दिसून येतो. बुद्ध म्हणतात, भुकेल्यांना अन्न द्या, समाजातील उपासमारी दूर करणं हा पहिला धर्म. ते म्हणतात, आजारपणावर उपचार करा, म्हणजेच काय तर रुग्णसेवा म्हणजे खरी पूजा. मग ते म्हणतात, शिक्षणाचा प्रसार करा, मुलं आणि स्त्रियांना शिक्षण देणं हा समाजधर्म, असं ते सांगतात. पुढे ते म्हणतात, निराधारांना आधार द्या, उपेक्षितांना आश्रय देणं ही आपली जबाबदारी आहे. प्राण्यांप्रती दया दाखवा, जिवंत प्राण्यांबद्दल दया दाखवणं त्यांच्या दृष्टीने हेही महत्त्वाचंच आहे. त्यांच्या मते समाजातील दुबळ्यांचा आधार घेऊनच खरा धर्म जगत असतो. आजही त्यांच्या शिकवणीतून आपल्याला हे पटतं की माणुसकी धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग गडचिरोलीत सर्च संस्थेमार्फत आदिवासी भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात. ग्रामस्थांना आरोग्यविषयक शिक्षण त्यांनी दिलं आणि अनेक बालमृत्यू टाळण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी दाखवलं की माणुसकी धर्म म्हणजे लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणं. सिंधुताई सपकाळ अनाथांची आई स्वतःच्या दुःखाला मागे सारून हजारो अनाथ मुलांचं संगोपन करत होती. त्यांना शिक्षण, निवारा आणि मायेचं घर त्यांनी कायमस्वरूपी मिळवून दिलं. त्यांचा माणुसकी धर्म म्हणजे निराधारांना आपलेपण देणं. अण्णा हजारेंनी राळेगाव सिद्धीचं पुनरुत्थान केलं. जलसंधारण, शिक्षण आणि दारूबंदीच्या माध्यमातून अण्णांनी गाव स्वावलंबी केलं. त्यांनी दाखवलं की माणुसकीचा धर्म म्हणजे गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रगती करणं. आनंदवनाचे उपकारक कुष्ठरुग्णांसाठी समाजानं वाळीत टाकलेले लोक पुन्हा स्वाभिमानानं जगू शकतील यासाठी बाबा आमटेंनी आनंदवन उभारलं. आज विकास आमटे त्याची काळजी घेत आहेत. त्यांचा माणुसकी धर्म म्हणजे उपेक्षितांना समाजात स्थान मिळवून देणं. अनेक उत्सव, ज्यात गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी यांसारखे सण फक्त उत्सवापुरते न राहता समाजोपयोगी बनले पाहिजेत. गणेशोत्सवात रक्तदान शिबिरं घ्या, नवरात्रात गरीब मुलांना मदत करा, दिवाळीत वृद्धाश्रमात जाऊन आनंद द्या. आपण जगत असताना पुढचा विचार न करता समाजातील या दुर्बल घटकांसाठी आपण काय करू शकतो हा विचार करायला हवा. भुकेल्यांना अन्न द्या, घर नसलेल्यांना ओसरी द्या, हॉटेलमधले उरलेलं अन्न वाया न घालवता त्याचं वाटप करा, शिक्षणासाठी मदत करा, गरीब मुलांना पुस्तकं, फी ह्याची मदत करा, आरोग्य सेवा, रक्तदान, औषध वाटप उपक्रम राबवा, वृद्धांना आधार द्या, वृद्धाश्रमांना भेटी द्या आणि संवाद साधा.
पर्यावरण उपक्रम, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण करूया. माणुसकी धर्माचे फायदे समाजात आर्थिक आणि सामाजिक समता निर्माण करतात. भेदभाव कमी होतो आणि एकोपा वाढतो. गुन्हेगारी, निराशा, बेरोजगारी कमी होते. व्यक्तीला आत्मसंतोष आणि मनःशांती मिळते. माणुसकी म्हणजे खरी पूजा. देवळात नारळ फोडण्यापेक्षा एखाद्या गरीबाला अन्न द्या, औषध देणं किंवा विद्यार्थ्याला शिक्षण देणं हीच तर खरी पूजा आहे ना. माणुसकी जपणं म्हणजे देवाची सेवा करणंच होय. हा संदेश प्रत्येकानं आयुष्यभर लक्षात ठेवूया. माणुसकी धर्म म्हणजे समाजातील प्रत्येकानं माणुसकीच्या भावनेतून जगणं. आपण स्वतःच्या सुखसोयीं पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर हा धर्म जिवंत राहील. दररोज थोडीशी माणुसकी, थोडा समाजधर्म आणि थोडं सहकार्य, ह्यातूनच खरी माणुसकी जागेल आणि समाज कायमसाठी सुखी होईल. धन्यवाद.